नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सोने मिळवण्याच्या लालसेपोटी सांगलीमध्ये रक्षा विसर्जनाची रक्षाच गेली चोरीला, नातेवाईकांनी केला संताप व्यक्त. सीईओ यांनी दिला 8वीचा वर्ग बंद करण्याचा आदेश. संतप्त ग्रामस्थांनी ठोकलं शाळेला टाळं, त्यामुळे उघड्यावरती बसून शिक्षण घेण्याची आली विद्यार्थ्यांवर वेळ. पेन्शन वाढीसह इतर मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी काढला जिल्हाव्यापी मोर्चा. तीव्र घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी केला संताप व्यक्त. आणि कोपरगाव तालुक्यामध्ये सुरू आहे आत्महत्यांचं सत्र. 2 दिवसांमध्ये शहरामध्ये घडल्यात 4 आत्महत्या. तालुक्यामध्ये पसरली आहे शोककळा. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. चोर हा चोरी कशाची आणि कशी करेल हे सांगता येणार नाही. सोने मिळवण्याच्या अपेक्षेनं चक्क रक्षा विसर्जनाची रक्षाच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे. पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश चव्हाण यांचा हा स्पेशल रिपोर्ट. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये स्मशानभूमी आहे. या ठिकाणी 5 ते 6 अंत्यसंस्कार केले जातात. मात्र या ठिकाणी आयाराम गयाराम चोरी करणाऱ्या लोकांची चांगलीच गर्दी आहे. या ठिकाणी दारूच्या पार्ट्याही चालतात. काम न करता पैसे मिळवण्याचा कट इथे रचला जातोय. एखादी व्यक्ती मयत झाली की त्यांच्या अंगावरील दागिने काही जण काढतात तर काही जण काढत नाहीत. याचीच पारख हे चोर करतात आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर कोणीही नसलेलं पाहून ही राख चोरून घेऊन जातात. आणि सोनं चोरण्याचा असा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये आता घडताना दिसतोय. सोमवारी या स्मशानभूमीमध्ये एकाचा अंत्यसंस्कार करण्यात आला. रक्षा विसर्जनासाठी त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आले होते. तर या ठिकाणी रक्षा नसल्यामुळे नातेवाईकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं. यावेळी रक्षा चोरीला गेल्याचं मान्यही करण्यात आलं. मात्र महापालिकेनं यावर कोणतीच कारवाई केली नाही. या स्मशानभूमीमध्ये CCTV बसवण्यात यावे. महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी वाढवण्यात यावे. अशा घटना पुन्हा घडता कामा नये अशी मागणी नागरिक करतात. दरम्यान अशा घटना घडणं हे दुर्दैवीच म्हणावं लागेल. महापालिकेच्या स्मशानभूमीतून राख पळून नेण्याचा प्रकार घडलेला आहे. राखेमधून सोनं मिळतं म्हणून त्याचे चोरीचे प्रकार घडतात. परंतु चक्क मृतदेह जाळल्यानंतरच ती राख पळून नेण्याचा प्रकार हा अतिशय अजब आहे. याला पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार आहे. कारण या ठिकाणी CCTV कॅमेरे नाही आहेत. कामगारांची कर्मचाऱ्यांची संख्या फक्त कागदावरती आहेत, परंतु प्रत्यक्षात ते दिसत नाही आहेत. आणि या प्रकारची गांभीर्याने दखल घेत याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवरती कारवाई झाली पाहिजे. सांगली अमरधाम स्मशानभूमीमध्ये 2 दिवसापूर्वी सोमवारची घटना आहे की तर राख चोरीला गेली अशी घटना घडली. भागातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर वगैरे धरलं. पण विषय आहे की ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. ही घटना वारंवार घडते. अमरधाम स्मशानभूमीमध्ये सांगलीवरच्या राख रक्षक म्हणून काही कर्मचाऱ्यांची ऑर्डर काढली व त्यांची नियुक्ती केली. तुम्ही जर त्यांची हाजरी बुक चेक केला तर त्या हाजरी बुकवर त्यांची ऑर्डर असते आणि प्लस त्यांची हाजरी भरलेली असते. तर ह्या राख रक्षक ऑर्डर काढून सुद्धा इथं राखीचं चोरी होते कशी, त्या राखेचं नेमकं काय करतात राख चोरी करून. व राख चोरी केल्यानंतर त्यातलं सोनं जे काढून त्याचं काय करतात. इथं जे कर्मचाऱ्यांचे लक्ष पाहिजे, राख रक्षक किंवा मुकादम लोक किंवा त्याचे वरचे स्वच्छता निरीक्षक हे 100% एकमेकाला मॅनेज आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे. मी याबद्दल सविस्तर लेखी तक्रार अगोदर सुद्धा केली होती, पण कुठल्याही आरोग्य अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्या नगरसेवकाने हा विषय उचललेला नाही आहे. तर माझी अशी मागणी आहे की ह्या जे कामचुकार कर्मचाऱ्यांच्या म्हणजे या घटना इथं घडतात त्या कर्मचाऱ्यांच्यावर 100% कारवाई व्हावी. काम करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व इथं CCTV बसून द्यावे. कारण का हिंदू धर्माप्रमाणे ज्या विधी चालतात ह्या विधी जर अशा परस्पर जर हे चोरच करत असतील तरी खरं म्हणजे खूप. गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली. चांडोली बुद्रुक इथे एका वर्षापूर्वी तलावाचं काम सुरू असताना पुरातन पिंड सापडली होती. या पिंडीच्या स्थापनेनंतर एका वर्षानंतर गावामधील ग्रामस्थांनी पिंडीच्या समोर नंदी महाराजांची स्थापना मोठ्या थाटामाटामध्ये केली आहे. आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील तलावाचं काम सुरू असताना एक पुरातन पिंड सापडली होती. त्या पिंडीची स्थापना ग्रामस्थांनी तलावाच्या शेजारी केली आहे. 4 ते 5 दिवसानंतर पिंडीमधनं नैसर्गिकरित्या पाणी येऊ लागलं. त्यामुळे ही पिंड पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी इथे व्यवस्थित बांधकाम केलंय.
शिवलिंगाच्या समोर नंदी महाराज यांची मूर्ती असावी म्हणून ग्रामस्थांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये नंदी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढून होम हवन करत पिंडीसमोर नंदी महाराजांची मोठ्या थाटामाटामध्ये स्थापना केली आहे. यावेळी ग्रामस्थ भाविक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बंधाऱ्याचं खोदकाम करत असताना आपल्याला तिथं त्या उत्खननात ही जी महादेवाची पिंड आहे ती सापडली होती आणि ती आम्ही श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी स्थापन केल्यानंतर त्याच्यातून एक 5-6 दिवसांनी पाण्याचे प्रवाह निघण्यास सुरुवात झाला आणि त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक कार्यक्रम असा थाटामाटात केलेला आहे इथं. आणि आत्ता आम्ही नंदी महाराजांची स्थापना शिवलिंगाच्या समोर करत आहे. तरी आता हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आम्ही पार करणार आहे. मी श्यामसुंदर मोखारे, राहणार नागपूर. मला एक एप्रिलच्या शेवटला आठवडा किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक पाण्याची पिंड स्वप्नामध्ये आली आणि त्याचा मी खूप शोध घेत होतो, मिळाली नाही. एक ऑक्टोबर महिन्यामध्ये एका व्हॉट्सॲपवर एका व्यक्तीनं मला इथल्या पिंडीची व्हिडिओ पाठवला. तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं जाणवलं की मला जे स्वप्नात दिसलेली पिंड होती ती जवळपास तशीच होती. मग इथे मी शोध घेण्यासाठी आलो. त्या परिसर बघितल्यानंतर मला ते स्पष्ट झालं की ही जे स्वप्नात दिसलेली पिंड हीच आहे. त्या स्वप्नात मला इथे जेव्हा आलो ते इथं फक्त पिंड होती, त्याच्यावर लिंग नव्हता. मी बघितलं होतं की लिंगासहित एक संकल्प थोडासा केला की चला आपल्या हातून एक लिंग बसून घ्या. गावकऱ्याच्या सगळ्या मंडळीचा सल्ला त्यांनी सहयोग मिळाला. त्यानंतर आम्ही इथे लिंगाची स्थापना केली. आता नंदी महाराजांची स्थापना त्यांच्या कानिफनाथ महाराजांच्या आदेशानुसार आम्ही इथे करीत आहोत. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पुण्याच्या स्वाती तांदळे शर्मा या दिल्ली इथे झालेल्या मिसेस इंडिया 2018 या स्पर्धेच्या सेकंड रनरअप ठरल्या आहेत. 20 जून ते 24 जून दरम्यान दिल्ली इथे हॉटेल ग्रीन पाम रिसॉर्ट इथे ही स्पर्धा संपन्न झाली आहे. पुण्याच्या स्वाती तांदळे शर्मा या दिल्ली इथे झालेल्या मिसेस इंडिया 2018 या स्पर्धेच्या सेकंड रनरअप झालेल्या आहेत. गेल्या वर्षी त्यांनी मिसेस महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये मिसेस गोल्डन हार्टचं टायटल जिंकलं होतं. ही स्पर्धा 20 जून ते 24 जून दरम्यान दिल्ली येथील हॉटेल ग्रीन पाम रिसॉर्ट इथे संपन्न झाली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या वतीनं सहभागी होणाऱ्या त्या एकमेव स्पर्धक आहेत. स्वाती तांदळे शर्मा या हाऊसवाईफ म्हणून आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतायत. त्यांना शौर्य नावाचा लहान मुलगा आहे. त्याच्या शिक्षणापासून ते त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या त्या स्वतः पार पाडतायत. या सगळ्या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या सगळ्या वेळेदरम्यान त्यांना खरी साथ लाभली आहे त्यांचे पती प्रवीण शर्मा यांची. आपला बिझनेस सांभाळून आपल्या पत्नी स्वाती यांना या स्पर्धेमध्ये प्रोत्साहन देणाऱ्या प्रवीण यांनी सगळी जबाबदारी सांभाळत मुलाचाही सांभाळ केलाय आणि पत्नी स्वाती यांनाही साथ दिली आहे. स्पर्धेचे आयोजक नरेश मदानजी आणि ग्रूमर अंजना मास्करी हंस यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. मिसेस स्वाती शर्मा आणि मी आत्ताच डिवालिशियस मिसेस इंडिया युनिवर्समध्ये रनरअप म्हणून जिंकले आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे हे सांगण्यास की मी महाराष्ट्र रिप्रेझेंट करत होते आणि रिअली आय एम फिलिंग व्हेरी प्राऊड. आणि त्याच्यामध्ये मी मिसेस बॉडी ब्युटिफुल हा सुद्धा किताब जिंकलेला आहे. त्याच्यासाठी मी जिमिंग केलेली आहे, डाएट प्लॅन घेतलेले आहे. मी जिमिंगसाठी स्ट्रेच जिम जॉईन केली होती आणि त्याच्यामुळे मला खूप फरक पडला आणि मी हा किताब जिंकू शकले. मिस्टर नरेश मद्दानजी यांचं मी खरंच खूप आभार मानते आहे. त्यांच्यामुळेच मला हा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. आणि तिथे ग्रूमिंगसाठी अंजना मस्करन्स मॅम त्यांनी 5 दिवसाचं इतकं सुंदर ग्रूमिंग दिलं की त्याच्यामुळे आम्हाला कसं कॅटवॉक करायचं, कसं इंटरव्ह्यू द्यायचा, कसं क्वेश्चन आन्सर करायचे, कसं इंट्रोडक्शन रेडी करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तिथे मला भेटलेला अनुभव हा खूपच सुंदर होता. तिथे असं हरणं जिंकणं ह्या गोष्टींचा काहीच हेवा देवा नव्हता. फक्त एकच गोष्ट होती की आपण आपल्या स्टेटला रिप्रेझेंट करत आहोत. कुणी झारखंडला, कुणी चंदीगडला, प्रत्येकजण आपापलं स्टेट परफॉर्म करत होतं आणि मी महाराष्ट्रासाठी रिप्रेझेंट करत असल्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. स्पर्धा न्यू दिल्ली येथे हॉटेल पाम ग्रीन येथे झालेली आहे. 20 जून ते 24 जून या दरम्यान ही स्पर्धा झालेली आहे. 23 तारखेला 23 जूनला इथे
टॅलेंट राऊंडसुद्धा झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या स्टेटचं प्रदर्शन केलं आहे. कुणी आता मी महाराष्ट्राची असल्यामुळे मी महाराष्ट्राचं गेटअप केलं होतं. जे पंजाबी आहेत त्यांनी पंजाबी लोकांचं गेटअप केलं आणि खूपच सुंदर अनुभव मला तिथे आला. मिस्टरांनी मला खूप साथ दिलेली आहे. मिस्टर प्रवीण शर्मा यांनी मला खूप साथ दिली आहे आणि माझे पॅरेंट्स, माझे आईवडील त्यांचा पण त्याच्यामध्ये खूपच मोलाचा सहभाग आहे. त्याच्यामुळे आणि माझा मुलगा आहे 7 वर्षाचा. तोही इथे महाराष्ट्रातच पुण्यामध्ये होता. त्याच्या स्कूलमुळे तो येऊ शकला नाही स्पर्धेच्या तिथे बघण्यासाठी. त्यांच्या सहकार्यामुळे मी ही स्पर्धा जॉईन करू शकले, जिंकू शकले आणि याचा मला खूप अभिमान आहे. नरेश मतदानजींनी खूप सपोर्ट केला. संध्या मतदानजी त्यांच्या मिसेस आहेत, त्यांनीही खूप सपोर्ट केला आणि अंजना मस्करस मॅम यांनी आम्हाला ग्रूमिंगचे खूप चांगले ज्ञान दिले. तसेच कोरिओग्राफर मिस्टर संदीप धर्मा यांचंही आम्हाला मोलाचं सहकार्य भेटलेलं आहे. मी सर्व महिलांना एकच गोष्ट सांगू इच्छिते, तुम्ही हाऊसवाईफ असूनही तुम्ही सर्वांना हे दाखवून देऊ शकता की हाऊसवाईफ असल्यानंतरही, मुलगा असल्यानंतरही, घर, फॅमिली ह्या सगळ्या गोष्टी करता करता तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये जाऊन सहभाग घेऊ शकता. तुम्ही विनर होऊ शकता. माझ्या आईवडिलांचाही याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. माझे वडील मिस्टर अर्जुन तांदळे हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी होते आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांची खूप अपेक्षा होती की मी स्पर्धा परीक्षांमध्ये जावं, MPSC UPSCमध्ये, पण त्यात तर नाही मी इतकं यश मिळू शकलं मला. पण मी ह्या ब्युटी पॅजंट्सच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनाही माझा खूप अभिमान आहे. हेलो, आई एम शौर्या प्रवीण शर्मा. मेरी मम्मा मिसेस इंडिया है, वो 2nd राउंड जीत गई है और मैं बहुत खुश हूँ. मम्मा, मेरे पापा बिजनेसमैन है. नानी माँ ने मुझे संभाला था. अमोल उदमरेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी काळामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9595 94 0195, 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील ISO नामांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये असणारा इयत्ता 8वीचा वर्ग या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचे आदेश CEO यांनी दिलेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकलंय. परिणामी इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा उघड्यावर भरवली जाते. नेवासा तालुक्यातील घोगरगाव इथे असणारी ISO नामांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला गेल्या 3 दिवसांपासून कुलूप लावण्यात आलंय. गावामध्ये शिक्षणाच्या ज्ञानगंगेलाच कुलूप ठोकण्यात आलंय. त्यामुळे गावामधील इयत्ता 1ली ते 7वीचे 274 विद्यार्थी तसेच 8वी मधील 35 विद्यार्थी यांची गावामधील श्री हनुमान मंदिर परिसरामध्ये सध्या शाळा भरती आहे. CEO यांनी आदेश दिला आहे की गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असणारा 8वीचा वर्ग या शैक्षणिक वर्षापासून बंद करावा. आता माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जो निर्णय दिला त्याच्यानुसार तो 8वीचा वर्ग बंद करण्यात आलेला आहे. आणि ग्रामस्थांना मी आता विनंती केली, वारंवार त्यांना सांगितलं की प्रश्न फक्त वर्ग 8वीचा आहे, तर तो आपण तुमचं काय म्हणणं असेल ते मांडा, मी वरिष्ठ कार्यालयापर्यंत भावना पोहोचवतो. पण 1 ते 7चे वर्ग जे तुमच्या शाळांमध्ये भरू देत म्हटलं, ते बाहेर बसवणं योग्य नाही. ते ग्रामस्थांनी म्हणजे विनंती म्हणजे फेटाळली आपली, ऐकलं नाही त्यांनी. बरं, मग आता काय उद्या पण शाळा अशी उघड्यावरच भरणार का काय? तर त्यांना विनंती करूनही जर ते त्यांच्या भूमिकेवरच थांबेल. मी तर त्यांना खूप वेळा म्हटलं की मुलांना आपण वेठीस न धरता आपलं न्याय याच्यानुसार मार्गानुसार आपण जाऊ पुढं. तुमच्या भावना मी सांगतो, शासनापर्यंत पोहोचवतो वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून. गेल्या 2 ते 3 दिवसापासून ती शाळा उघड्यावर भरती ना? परवा त्यांनी हे केलं, परवा काल आज उघड्यावर म्हणजे मंदिरात भरते तिथं. विद्यार्थ्यांना जो पोषण आहार मिळतो तो सध्या चालू आहे का बंद आहे? नाही, चालू आहे. पोषण आहार चालू आहे. पोषण आहार पण उघड्यावर दिला जातो, वाटला जातो. मग उघड्यावर म्हणण्यापेक्षा त्या मंदिराच्या शेडमध्ये दिला जातो. तालुक्यातील या ISO नामांकन शाळेला असे आदेश देण्यात आलेत. मूळ गावामध्ये विशेष ग्रामसभा बोलावून शाळेला 8वीच्या वर्गाला पूर्ववत परवानगी द्यावी आणि जोपर्यंत परवानगी देण्यात येणार नाही तोपर्यंत शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होतीये. त्यामुळे ही मुलं गावामधील मंदिरामध्ये शिक्षण घेत आहेत. शाळेला कुलूप लावल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा देखील उघड्यावरच तयार करावा लागतोय. तो खाताना देखील उघड्यावरच बसण्याची वेळ या चिमुकल्या जीवांवर आली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिल्या दिवशी आमदार मुरकुटे यांनी इथे भेट दिली आणि आश्वासन दिलं की लवकरच गावामधील या शाळेमध्ये 8वीचा वर्ग पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या दिवशी विस्तार अधिकारी यांनी देखील भेट देऊन माहिती घेतली. तसेच यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून याकडे जिल्हा परिषद सदस्य यांनी डोकावून देखील पाहिलं नाही, म्हणून त्यांच्यावर गावामध्ये नाराजीचा सूर आहे. मुलांना उघड्यावरती शिक्षण घेण्याची वेळ आली आहे असं नागरिकांनी बोलताना सांगितलंय. याविषयी शाळेचे मुख्याध्यापक श्री काशीद यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की गावामधील ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकलंय, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही शाळा गावामधील मंदिराच्या परिसरामध्ये भरवतोय. विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जात आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी इयत्ता 8वीचा वर्ग बंद करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकलंय. दरम्यान यावेळी गावामधील अनेक ग्रामस्थ आणि पालक इथे उपस्थित होते. सर्वांनी या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली आहे. लवकरात लवकर हा वर्ग सुरू करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. जोपर्यंत हा वर्ग सुरू होत नाही तोपर्यंत शाळेचं कुलूप उघडलं जाणार नाही या निर्णयावरती ग्रामस्थ ठाम आहेत. मात्र आता शिक्षण विभाग काय निर्णय घेणार याकडेच ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. गेल्या 3 दिवसापासून आज आमचे घोगरगाव प्राथमिक शाळेची मुलं ग्रामसभेच्या निर्णयानुसार शाळा बंद ठेवून बाहेर बसत आहेत. त्याला एकमेव कारण म्हणजे जिल्हा परिषदची अनास्था व जी शिक्षणाधिकारी व CO यांनी आमच्या गावाच्या 8वीच्या वर्गाविषयी घेतलेला निर्णय. 2014-15 पासून आमचे 8वीचा वर्ग नैसर्गिक वाढीने चालू असताना यावर्षी CO साहेबांनी आम्हाला ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन कमिटीला कुठल्याही प्रकारचे विश्वासात न घेता
असा निर्णय दिलेला आहे की ह्या वर्षीपासून तुमचा वर्ग बंद करा. जिल्हा परिषदचा वर्ग त्यांनी अनधिकृत ठरवलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आमचा 8वीचा वर्ग चालू होत नाही, कायमस्वरूपी चालू होत नाही, तोपर्यंत आम्ही पूर्ण शाळा 1 ते 7 जी आता चालू आहे ती बंद ठेवलेली आहे. आमच्या शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी हे आदिवासी समाज व बहुजन समाजाचे असल्याने ते विद्यार्थी आज शिवसाहेबांच्या आणि जिल्हा परिषदच्या या निर्णयामुळे शाळाबाह्य होत आहेत. याला सर्व्हिस जबाबदार जिल्हा परिषद राहील. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. पुण्यामधील नरे परिसरातील सुधाकरराव जाधवर या शैक्षणिक संस्थेनं संस्थेचे उपाध्यक्ष शार्दूल जाधवर यांनी त्यांच्या संकल्पनेमधनं या शैक्षणिक संस्थेला ई-लर्निंग बनवण्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलंय. या उपक्रमामुळे आता मुलांना डिजिटल पद्धतीनं शिक्षण मिळणार आहे. पुण्यामधील नरे परिसरातील सुधाकरराव जाधवर या शैक्षणिक संस्थेनं डिजिटल इंडियाचं स्वप्न आपल्या संस्थेच्या माध्यमामधनं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले बघायला मिळत आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष शार्दूल जाधवर यांच्या संकल्पनेमधनं ई-लर्निंग अशी कल्पना त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये सत्यामध्ये उतरवली आहे. आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊन त्यांना ई-लर्निंगच्या धर्तीवरती डिजिटल शिक्षणाची व्यवस्था सक्षमपणे उभारली आहे. या संस्थेचे वर्ग डिजिटल करण्यात आलेत. तेथील शिक्षणापासून ते अध्ययनापर्यंत सगळे अभ्यासक्रम डिजिटल बनवण्यात आलेत. त्याची अंमलबजावणी संस्थेकडनं योग्य पद्धतीनं केली जाते. या सगळ्यामुळे पाटी पेन्सिल धरणाऱ्या मुलांना आता टॅब किंवा डिजिटल ई-लर्निंग पुस्तक वाचायची सवय लागली आहे. आजच्या स्पर्धेमध्ये आपणही मागे नाहीये हे या संस्थेनं सिद्ध करून दाखवलंय. या सगळ्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष जाधवर यांनी C24 तासशी बोलताना दिली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर. मी या जाधवर फाउंडेशनचा उपाध्यक्ष म्हणून मागच्या 4 वर्षापासून त्या ठिकाणी काम पाहत आहे. संस्थेचा एकंदरीत विकास पाहता या विकासामध्ये विद्यार्थ्यांना बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम हेच ब्रीथ घेऊन आम्ही त्या ठिकाणी मागच्या 23 वर्षापासून आमचे वडील आणि मागच्या 4 वर्षापासून मी त्या ठिकाणी संस्थेचं संपूर्ण काम त्या ठिकाणी मी पाहत आहे. आज एकंदरीत ग्लोबलायझेशनचा जर आपण विचार केला तर आपले जे विद्यार्थी आहेत हे बाहेरच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी अतिशय सक्षमपणानं त्या ठिकाणी आपले विद्यार्थी उभे राहिले पाहिजेत. म्हणून जितकं मॉडर्न टेक्निक्स आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतील याचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय. इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी, भारतीय संस्कृती आणि आधुनिकीकरण या ठिकाणी ह्या अतिशय महत्त्वाचा आमचा तो USP असं म्हणलं तरी हरकत नाही. जे विद्यार्थी या ठिकाणी येतात, आज CBSE स्कूल असेल, इवन सेमी इंग्लिश स्कूल असेल, इंग्लिश मिडियम असेल, कॉलेजेस असतील, सर्वच्या सर्व शाखांना या ठिकाणी डिजिटल बोर्ड्स आम्ही विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना अतिशय पिक्चर पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने एखादी स्टोरी आपल्याला लक्षात राहते, असंच इतिहास असेल किंवा त्यांचा कुठलाही जो सब्जेक्ट असेल याच्यावरती ज्या वेळेला ते विद्यार्थी सगळं पाहतायत त्या विद्यार्थ्यांना अतिशय ते कळण्यासाठी सोपं आणि सोयीस्कर असं त्या विद्यार्थ्यांना होतं. आणि अनेक इंटरनेट त्याला जोडलेल्या असल्या कारणानं जी कुठली इन्फॉर्मेशन त्यांना पाहिजे उद्या, परवा, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी शोधण्यासाठीचा वेळ त्या विद्यार्थ्यांना लागत नाही. प्रत्येक वर्गामध्ये इंटरनेट असल्या कारणानं जी कुठली इन्फॉर्मेशन त्यांना पाहिजे त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना कुठल्याही पद्धतीची इन्फॉर्मेशन त्यांना लगेच अवेलेबल होती. बालवाडीपासून ते PG पर्यंत, KG to PG असं सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त डिजिटल फॅसिलिटीज आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्किल्ड इंडिया असेल, याच्यामार्फत अनेक BComचे विद्यार्थी असतील, पॅरामेडिकल, नर्सिंगचे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर BComचे विद्यार्थी असतील, BAचे विद्यार्थी असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या एज्युकेशनसोबत जे कुठले वेगवेगळे कोर्सेस आपल्याला केंद्र सरकारनं दिलेले आहेत हेही विद्यार्थ्यांना कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय. आणि हे करत असताना नुसतंच डिग्री घेऊन या विद्यार्थ्यांना चालणार नाही, तर डिग्रीसोबत एक स्पेशल एज्युकेशन, एक स्पेशल टॅलेंट त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्या टॅलेंटला वाव देण्यासाठी हे छोटे छोटे 3-3, 4-4 महिन्याचे कोर्सेस आपण त्या ठिकाणी चालू केलेले आहेत. आणि याच्याच माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास कशा पद्धतीने होईल याचा प्रयत्न आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती करतोय. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पेन्शन वाढीसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटना, राज्य परिवहन निवृत्ती कर्मचारी संघटना आणि EPS 95 समन्वय समितीच्या वतीनं अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हाव्यापी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नंतर सभेमध्ये रूपांतर झालं. यावेळी शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पेन्शन वाढीसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटना, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना आणि EPS 95 समन्वय समितीच्या वतीनं अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हाव्यापी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालंय. निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा 9,000 रुपये पेन्शनसह केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा. खासदार भगतसिंग कोश्यारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी. सर्व सेवानिवृत्तांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावी. अन्न सुरक्षा कायदा लागू करावा. सन 1995च्या पेन्शन कायद्यामध्ये दुरुस्ती करून सूत्रामध्ये बदल करण्यात यावा. अन्य कारणानं उद्योगधंदा बंद पडल्यास अथवा 58 वर्ष वय होण्यापूर्वी निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. कॉम्रेड आनंदराव वायकर यावेळी म्हणाले की देशामध्ये 56 लाख तर महाराष्ट्रामध्ये 12 लाख पेन्शनधारक आहेत. पेन्शनधारकांच्या मागण्या शासनानं मान्य न केल्यास 7 ऑगस्ट रोजी दिल्ली इथे मोर्चा काढून लोकसभेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच क्रांतीदिनी जेल भरो आंदोलन आणि रेल रोको करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी रमेश गवळी आणि सुभाष कुलकर्णी यांनी पेन्शनधारकांच्या मागण्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्यात. आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर सेवानिवृत्तांचे मोर्चे काढण्यात आलेले आहेत. देशव्यापी पातळीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुणे येथे 16 जून रोजी सर्व महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्रित आल्या आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत पेन्शन वाढ होत नाही तोपर्यंत आपल्याला चळवळीमध्ये राहावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये पहिला निर्णय असा घेतला की 5 जुलै सर्व महाराष्ट्रातील जिल्हा कचेरीवर सर्व संघटनांनी एकत्रित येऊ. म्हणजे जेवढ्या सेवानिवृत्तांच्या संघटना आहेत तेवढ्या आमच्या नगरमध्ये 4 संघटना कार्यरत आहेत. एक महाराष्ट्राचे सर्व श्रमिक महासंघ आमची, दुसरी गवळींची सेवानिवृत्त कर्मचारी संघटना STची, तिसरी महाराष्ट्राचे पेन्शनर संघटना श्रीरामपूर आणि चौथी जी आहे EPF 95 ह्याची नागपूरची. अशा 4 संघटना, पण इथं ती नाही, 3च संघटनाचं कार्य इथं चालतं. या संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चामध्ये प्रमुख मागणी आमची आहे होशियारी कमिटी लागू झाली पाहिजे. त्याचबरोबर किमान पेन्शन 9,500 मिळाली पाहिजे आणि त्यानंतर मग बाकीच्या मागण्या किरकोळ आहेत. पण ह्या 2 मागण्यांसाठी आम्ही आज आणि आजचा आमच्या मागण्यामधला महत्त्वाचा इश्यू मागणीमध्ये आम्ही जे काही शासनाला एक मागणी करतो शेवटची, जर डिसेंबर 2018पर्यंत आमच्या कामगारांना सेवानिवृत्त पेन्शनधारकांना पेन्शन सुधारणा केली नाही, होशियारी कमिटी लागू केली नाही, तर येत्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकामध्ये आम्ही भाजप विरुद्ध मतदान करणार आहोत. नुसते महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले 60 लाख पेन्शनर्स आणि त्यांचे कुटुंबीय असे सर्वच या भावी काळामध्ये येत्या इलेक्शनमध्ये विरोधी मतदान करणार अशी घोषणा आजच आम्ही केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी ह्या सर्व. विठू माऊलीच्या जयघोष आणि भक्तिरसानं न्हावून गेलेल्या वातावरणामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलंय. हरिनामाच्या गजरामध्ये असंख्य भाविकांनी तुकोबांचं दर्शन घेतलंय. गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर. माऊली 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 माऊली
नामाचा गजर, वीणेचा झंकार आणि जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष या भक्तिरसानं परिपूर्ण भरलेल्या वातावरणामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलंय. पालखीचा पहिला मुक्काम देहू गावामधील इनामदार वाड्यामध्ये असणार आहे. प्रस्थानापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी सपत्नीक तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन केलं. यावेळी खासदार अमर सावळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे आदी इथे उपस्थित होते. पहाटे 5 वाजता मुख्य मंदिरामध्ये महापूजा झाली. त्यानंतर 6 वाजता वैकुंठ गमन स्थान मंदिरामध्ये महापूजा झाली. सकाळी 7 वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी पूजा झाली. सकाळी 11च्या सुमारास सुनील घोडेकर यांनी तुकोबांच्या पादुकांना चकाकी देऊन त्या मसलेकर यांच्या डोक्यावरती दिल्या. त्या पादुका म्हातारबाबा दिंडीनं इनामदार वाड्यामध्ये आणण्यात आल्या. दिलीप मोरे इनामदार यांनी इनामदार वाड्यामध्ये पादुकांची पूजा केली. त्यानंतर पुन्हा 12च्या सुमारास पादुका डोक्यावरती घेऊन म्हातारबाबा दिंडी मुख्य मंदिरासमोरील भजनी मंडपामध्ये आणण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या या 333व्या पालखी प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणी काठी दाटी केली होती. या सोहळ्यासाठी राज्यभरामधनं लाखो भाविक देहूमध्ये दाखल झालेत. पालखीनं जसं प्रस्थान ठेवलं तसे टाळ मृदुंगाचा आवाज शिगेला पोहोचला. वारकऱ्यांचा उत्साह हा वाढत होता. वारकरी विठ्ठल नामासोबत डोलू लागले, नाचू लागले. इंद्रायणीच्या लाटांनीही या सुरामध्ये आपले सूर मिसळलेत. अवघा आसमंत विठ्ठलमय झालाय. काहींना तुकोबांच्या पादुकांवरती माथा ठेवण्याचं भाग्य लाभलंय. त्यांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला, तर काहींनी मनोभावे नमस्कार करत तुकोबाचरणी आपली सेवा रुजू केली आहे. हरिनामाच्या गजरामध्ये अवघी देहू नगरी दुमदुमून गेली. अमोल उत्मलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यातील 200 लोकसंख्या असणारे खैरखेड हे गाव गेल्या 2 वर्षांपासून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. घरकुलासाठी पात्र नागरिकांना घरकुल मिळत नाहीये, मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यातील 200 लोकसंख्या असलेलं गाव हे गेल्या 2 वर्षांपासून शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर आहे. या गावामधील काही नागरिक हे गेल्या कित्येक वर्षांपासून वन विभागाच्या जमिनीवरती अतिक्रमण करून राहत आहेत. त्यामुळे त्यांना शासनाच्या कुठल्याच योजनांचा लाभ मिळत नाहीये. तर गेल्या 2 वर्षांपासून हे नागरिक घरकुलांसाठी पात्र असून सुद्धा त्यांना घरकुल मिळालं नाहीये. गावाच्या शेजारी शासनाची E-क्लास जमीन आहे. या नागरिकांना इथे जागा देऊन शासनाच्या योजनांचा लाभ मिळू शकतो किंवा शासनाच्या दीनदयाल योजनेमधनं त्यांना जागा खरेदीसाठी शासन मदत करतं. मात्र संबंधित ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. अद्याप कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव ग्रामपंचायत प्रशासनाकडनं सादर करण्यात आला नाहीये. त्यामुळे आम्ही शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहोत असा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय. नमस्कार, आम्ही खैरखेड हे आमचं गाव आहे. या गावामध्ये आम्ही कमसे कम 80 वर्षापासून राहतो. म्हणजे आमचे आई वडील आणि आमचे आजोबा पंजोबा इथंच त्यांची डेथ झालेली आहे. आणि आम्हाला आम्ही ज्या ठिकाणी राहतो आमच्या राहत्या घरी आजपर्यंत आमचा आठचा नमुना आम्हाला मिळालेला नाही आहे. आणि आम्ही ज्या जागेवर राहतो ते जागेवर घरकुलसुद्धा नाही आहे आणि रोड कॉन्क्रीटसुद्धा नाही आहे. आणि नाल्यांचा लाभ येतो तो दुसरीकडे जातो. आणि आजपर्यंत आम्हाला कुठलाच असा लाभ भेटलेला नाही आहे. फक्त संडास बांधून भेटलेले आहेत, त्या व्यतिरिक्त आम्हाला काही भेटलेले नाही. आणि आमची हीच मागणी आहे की आमच्या राहत्या जागेवर आम्हाला आठचा नमुना आणि घरकुल बांधून देण्यात यावं. मध्ये आम्ही कमीत कमी सरासरी आमच्या वडिलापासून राहतो आणि शासनाचा कोणताही लाभ आला तर आम्हाला मिळत नाही. परत आणि आमच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव आले कमीत कमी 15 ते 20 वर्ष आले तर घरकुल एकही मिळत नाही. तसेच कोणतेही शासनाचा काही रोड येते, काही कॉन्क्रीट रोड येतात, काही मोऱ्या बांधायच्या येतात, त्या पण नाही. फक्त पाण्याची पाईपलाईन टाकून दिलेली आहे. परत आमच्या इथे खांबे आले तर खांब्यावर तार पण ओढेल नाही आहे. आणि अशीच इलेक्ट्रिक वायरिंग त्यांनी दिली, पण ते आम्ही म्हणतो त्यांना की बाबा तार वगैरे ओढून द्यायच्यावर तर ते म्हणता आम्हाला याच्यामध्ये तार ओढायचा अधिकार आम्हाला नाही आहे. मतलब आम्हाला कोणताही शासनाचा कोणताच लाभ मिळत नाही याच्यामध्ये. आणि आम्ही त्या लोकांकडे बार बार जातो की आमचं काहीतरी इकडे पहा, ग्रामपंचायतवाल्याकडे जातो आम्ही
ते म्हणतात की आम्हाला याच्यामध्ये काहीच करता येत नाही. आम्ही त्यांना आर्टची नक्कल मागली की ते शासकीय म्हणून देतात. आम्ही म्हणतो की नाही आमचा काहीतरी याच्यामध्ये आमचा उल्लेख झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे. ते म्हणता आम्हाला याच्यामध्ये काहीच आम्ही करू शकत नाही. की आम्हाला हे घरकुल मिळालं पाहिजे. बस इथं घरकुल मिळालं पाहिजे, कोणताही शासनाचा लाभ मिळाला पाहिजे आणि स्वतः माल हक्कीचा 8 नमुना मिळाला पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे, दुसरं काही नाही. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी कालामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगाव तालुक्यामध्ये आत्महत्यांचं सत्र सुरू आहे. 2 दिवसामध्ये 4 आत्महत्या झाल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण कोपरगाव तालुक्यावरती शोककळा पसरली आहे. कोपरगाव तालुक्यात 2 दिवसामध्ये 4 आत्महत्या झाल्यात, त्यामुळे कोपरगाव तालुक्यावरती शोककळा पसरली आहे. कोपरगाव शहरामधील शंकरनगर इथे राहणारी विवाहित महिला पूजा कुंडलिक शिरसाट हिनं 5 जुलै रोजी सकाळी 6 वाजच्या सुमारास विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये तालुक्यामधील माहेगाव येथील देशमुख येथील रहिवासी अनिल अर्जुन पवार यानं आजारपणाला कंटाळून 5 जुलै रोजी सकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तसेच तिसऱ्या घटनेमध्ये सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास संजयनगर इथे राहणारा 12वीचा विद्यार्थी अनिल गणेश कुऱ्हाडे यानं लक्ष्मीनगर परिसरामध्ये चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौथ्या घटनेमध्ये 6 जुलै रोजी सकाळी 11:30च्या सुमारास संजयनगर भागामधील लक्ष्मी लखन अल्हाट या मुलीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या सर्व घटना 2 दिवसामध्ये घडल्यात, त्यामुळे कोपरगाव तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. या 4ही घटनांची पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. महाराष्ट्रामध्ये शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे पंढरपूरकडे शुक्रवारी प्रस्थान झाले. दरम्यान परिसरामध्ये या दिंडीचं ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. तर शनिवारी राज्यामधील पहिला रिंगण सोहळा नेवासा इथे रंगणार आहे. पायी दिंडीचे हे 44वे वर्ष आहे. दिंडीच्या नियमांनुसार वारकरी भाविक शिस्त पाळतायत, म्हणून राज्यामध्ये या दिंडीचा नावलौकिक आहे. भगवान दत्तात्रेयांसह विठुरायाला प्रार्थना करून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागा मिळेल तिथे झाडं लावा, असं आवाहन त्यांनी केलंय.
दिंड पालख्यातून वारकरी बांधव हे भजन चिंतन करीत तर पांडुरंगाकडे जातातच, पण त्याचबरोबर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जिथं जिथं जातात तिथं सर्वांनी स्वच्छता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या नाश्त्याची कागदं असतील, जेवणाच्या पत्रवाड्या असतील, ह्या आपला मुक्काम झाल्यानंतर सर्व एकत्र करून त्या लहान लहान ढीग करून पेटून द्यायचे आहेत. आपलं जे काही थोडं उष्ट राहिलेलं असेल ते कुठेही पायाखाली येऊ नये, रस्त्याने कुठंतरी खड्डा करून ते गाळावं, की जेणेकरून सर्व गायी बैल जे फिरतात त्यांनी खाऊन त्यांच्या जीवाला धोका होऊ नये आणि सर्व वारकऱ्यांनी स्वच्छता पाळायची. यावर्षी महाराष्ट्र सरकारने हरित दिंडी आणि स्वच्छता या दोन्हीबद्दल एक बक्षीस ठेवलेलं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी समितीच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय तृतीय अशा प्रकारचे क्रमांक ठेवलेले आहेत. ज्या दिंडीमध्ये हरिनाम चांगल्या प्रकारचा आहे, वारकरी पद्धतीचे अभंग म्हटल्या जातात, आपल्या ध्वजा ज्या आहेत पताका त्याही वारकरी पद्धतीच्या आहेत आणि सर्व ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराला अनुसरून सर्व या परंपरेने ज्या दिंड्या चालतात, त्याचबरोबर जिथं थांबतील तिथं वृक्ष लागवड आणि स्वच्छता हे सर्व दिंडी पालख्यातील सर्व बांधवांनी आता एक व्रत पत्करलेलं आहे. ते सर्वांनीच मोठ्या आनंदामध्ये पार पाडावं आणि आपल्या या पंढरपूर क्षेत्राची आणि पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या गावाची स्वच्छता, तिथलं मांगल्य आपल्या सर्व वारकऱ्यांनी सांभाळावं. आपण जसं आपलं काम करणार तसं महाराष्ट्रात सर्वांनी काम केलं तर महाराष्ट्र स्वच्छ होईल, देश स्वच्छ होईल, सर्वांचं आरोग्य चांगलं राहील आणि सर्वांना सुख समाधान प्राप्त होईल. यावेळी दिंडीच्या स्वागतासाठी देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांचे अग्रभागी झांज पथक, त्यामागे भक्तिगीतं गाणारं बँड पथक, पांढरा शुभ्र पोशाख घालून शिस्तीमध्ये ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत चाललेले झेंडेकरी, भजनी मंडळाचं पथक, त्यामागे दिंडीमध्ये सहभागी वारकरी भाविक, डोक्यावरती तुलसी कलश घेत नामस्मरण करणाऱ्या महिला भाविक, असं या दिंडीचं स्वरूप होतं. यावेळी नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं दिंडीसोबत 3 दिवस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. राज्यामधील पहिला रिंगण सोहळा श्री संत ज्ञानेश्वरांच्या श्री क्षेत्र नेवासा नगरीमध्ये शनिवारी दुपारी 2 वाजता नेवासा बसस्थानकामध्ये होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीने यावर्षी या भगवान पांडुरंगाकडे प्रस्थान करत असताना सर्व महाराष्ट्रातील दिंड्या हे एक आदर्श दिंड्या व्हाव्यात आणि ज्ञानोबा तुकारामांची पालखी सोहळा या निमित्ताने एक आदर्श विश्वामध्ये आगळा वेगळा सोहळा आहे आणि याच धर्तीवरती श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबाजींचा पालखी सोहळा देखील राज्यामध्ये आदर्श आहे. आणि ह्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या निमित्ताने ह्यावर्षी विशेष पुरस्कार स्वच्छता नियोजनबद्ध या सगळ्या कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांना त्याचं या सहभागी होत असताना त्या निमित्ताने त्याचा पोशाख, त्या निमित्ताने त्याचं सर्व या दिंडीचं नियोजन यासाठी एक अभिनव एक उपक्रम सुरू केलेला आहे की एक पारितोषिक राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. या पारितोषिकातनं दिंडीची स्वच्छता, दिंडीतील जो काय या निमित्ताने आदर्श हा जनतेसमोर येईल आणि वेगळ्या दिंड्या ज्या सहभागी होतात त्या देखील या आदर्शावरती चालतील आणि त्यामध्ये स्पर्धा होतील आणि या स्पर्धेतनं एक स्वच्छताचं, वृक्षारोपणाचं हे जे काय नवीन या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने उपक्रम राबवलेला आहे हा या वारकऱ्याच्या निमित्ताने तळागाळापर्यंत ग्रामीण भागामध्ये रुजेल आणि त्यातनं भगवान पांडुरंगाची जी सेवा जी आहे ही अशा पद्धतीने होईल की त्यातनं पुढील काळामध्ये ह्या वारीच्या निमित्ताने या श्री क्षेत्र पंढरपूर एक स्वच्छ, सुंदर, वैभवशाली आणि हरित असं हे या महाराष्ट्राचं रूप व्हावं ह्या अपेक्षेने मुख्यमंत्री महोदयांनी हे केलेला संकल्प अत्यंत स्तुत्य आहे आणि या निमित्ताने सर्वच दिंड्या याच्यामध्ये सहभागी होतील आणि सर्वांना या निमित्ताने वेगळी प्रेरणा मिळेल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या निमित्ताने सर्वांना या स्पर्धेसाठी आमच्या नेवासा तालुक्याच्या वतीने शुभेच्छा. जय हरी, रामकृष्ण हरी. दिंडी हे एकात्मतेचं प्रतीक आहे, ती मानवतेचं प्रतीक आहे, सद्भावनेचं आणि भक्तीचं प्रतीक आहे. अशी ही दिंडी जी एक माणसाला पवित्र बनवण्यासाठी 22 दिवसाचा हा जो प्रवास आहे त्याला प्रशासनाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि प्रत्येक व्यक्ती हा
देवाच्या तितकाच जवळ जावा, जेणेकरून मानवाला जे नैतिक पातळीचं जे अधपतन चालू आहे ते थांबलं जावं आणि या समाजाला खूप चांगल्या प्रकारे सुधारण्याचं जे काम संतांनी केलं आहे ते असंच पुढं चालावं, त्यासाठी सुद्धा मी माझ्याकडून आणि प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा देतो. सोहळा मागील 44 वर्षापासून अखंडितपणे चालू आहे. आदरणीय भास्करगिरी महाराजांनी या दिंडी सोहळ्याला एक आगळं वेगळं रूप दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात शिस्तबद्ध दिंडी म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात नावाजलेली ही दिंडी आहे. आणि ह्या दिंडी सोहळ्यासाठी अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस प्रमुख पोलीस अधीक्षक श्री रंजनकुमार शर्मा साहेब यांनी देखील शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. आणि मी पोलीस दलातर्फे या दिंडीसाठी योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे व मी या दिंडी सोहळ्यासाठी पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो व माझ्या वाणीला विराम देतो. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. आशा सेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सरपंचाच्या पतीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, तसेच खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, यासाठी शिवप्रहार संघटना, सकल मराठा समाज आणि ग्रामस्थांच्या वतीनं शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर 3 तास धरणे आंदोलन करण्यात आले. आशा सेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सरपंचाच्या पतीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, तसेच खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, यासाठी शिवप्रहार संघटना, सकल मराठा समाज आणि ग्रामस्थांच्या वतीनं शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर 3 तास धरणे आंदोलन करण्यात आले. अहमदनगर तालुक्यातील सोनेवाडी येथील सरपंचांच्या पतीनं दारूच्या नशेमध्ये गावामधील आशा सेविकेकडे शरीर सुखाची मागणी केली. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि प्रकरण अंगलट आल्यामुळे संबंधितांना पत्नीच्या माध्यमामधनं पीडित महिलेसह 9 जणांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे. यावेळी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या सरपंच पतीसह इतर दोघांना अटक करावी, सरपंच पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंचांचं पद रद्द करावं, ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आदी मागण्या करण्यात आल्यात. दोनही गटांकडनं परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यावेळी म्हणाले की जिल्हा पोलीस प्रशासनानं महिलेवरती झालेल्या अन्यायाबाबत धरणं आंदोलन करूनही कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आली नाहीये. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा आंदोलकांतर्फे निषेध करण्यात आला. या आंदोलनामध्ये 500 कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. सोनेवाडी तालुका नगर येथील आरोग्य सेविका असलेल्या मराठा समाजातील महिलेचा 3 नराधमांनी विनयभंग केला, तिच्याशी झटापट केली आणि पुन्हा अश्लील फोन करून, मोबाईलवर फोन करून अतिशय अश्लील शब्द त्या महिलेबाबत वापरले, ज्याचा उच्चार मीडियासमोर करू शकत नाही किंवा निवेदनात लिहू शकत नाही, असे शब्द त्या नराधमांनी वापरले. यात फोन करून ही अश्लीलता व्यक्त करणारा, दर्शवणारा जो व्यक्ती आहे सुरेश चांदणे, हा सोनेवाडी गावचा सरपंच महिलेचा पती आहे आणि आपल्याकडे कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकेच्या बाबतीत, कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर सरपंच आणि सरपंच महिलेचा पती अशा पद्धतीने अश्लील वागत असेल, अशा पद्धतीने जर छळ करत असेल तर अशा प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या महिला भगिनीने रीतसर फिर्याद नोंदवली नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये. मात्र पोलीस प्रशासनाने ही फिर्याद नोंदवताना सुरुवातीस टाळाटाळ केली. रात्री 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला भगिनीची फिर्याद रात्री 3:30 वाजता नोंदवून घेतली. त्यानंतर आरोपींना अटक करण्याच्या ऐवजी वेळकाढूपणा केला आणि नंतर दुसऱ्या दिवशी ज्या सरपंच महिलेच्या पतीने त्या ठिकाणी अश्लील वर्तन केलेलं होतं त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता. या सुरेश चांदणेची पत्नी सरपंच या महिलेने गावातील ज्या पीडित महिला, ज्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, त्या महिलेवर तिचे सासू सासरे, कुटुंबीय आणि गावातील काही नागरिकांवर ज्यांनी या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेतला, अशा 9 जणांवर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला. म्हणजे अन्याय अत्याचार करायचे, महिलांचा विनयभंग करायचा, महिलांशी अश्लील वक्तव्य करायचं आणि पुन्हा त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करायचा, ॲट्रॉसिटी कायद्यान्वये खोटे गुन्हे दाखल करायचे. ही अतिशय निषेधार्ह बाब आहे. आणि विशेष म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने
20 मार्च 2018 रोजी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की अॅट्रॉसिटीच्या तक्रारींच्या बाबतीत तथ्य तपासलं पाहिजे, प्रथमदर्शनी सगळी चौकशी करून मगच कारवाई केली पाहिजे. मात्र नगर जिल्ह्यात सर्वत्र कुणी अॅट्रॉसिटी नोंदवायला आलं की त्याचा गुन्हा दाखल करून घेतला जातो. याचं जिथं जास्त उदाहरण आहे की महिलांवर अन्याय अत्याचार करायचा आणि परत त्याच लोकांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा कवच म्हणून वापर करायचा आणि पोलीस प्रशासन मात्र या जातीवादी शक्तींपुढं शरणागती पत्करत आहे आणि त्यांना वाटेल तसे अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे जिल्हाभर दाखल करण्याचं थैमान नंगानाच या जिल्ह्यात सुरू आहे. आणि त्याच्या विरोधात सोनेवाडी ग्रामस्थांसह सकल मराठा समाज आणि ज्या ज्या जाती धर्मीयांवर अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराने खोटे गुन्हे दाखल होत आहेत अशा सर्व महिला हक्क आणि संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या सर्व जाती धर्मीय बांधवांनी आज या ठिकाणी अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. आणि जोपर्यंत हे खोटे गुन्हे अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत पोलीस प्रशासन ठोस कार्यवाही करत नाही, जे काही पोलीस अधिकारी या बाबतीत सातत्याने हलगर्जीपणा करीत आहेत, अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना जे पोलीस अधिकारी पायघड्या घालत आहेत, पाठीशी घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा 20 मार्च 2018चा जो निकाल आहे त्याची जिल्हाभर अंमलबजावणी झाली पाहिजे. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विशेष नागरिक हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य यांनी 22 जून 2018 रोजी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक यांना लिखित पत्र पाठवून कळवलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय झालेला आहे त्याची प्रत पाठवलेली आहे. या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी. मात्र इथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची राजरोसपणे पायमल्ली केली जात आहे. वरिष्ठांचा आदेश धुडकावला जात आहे, न्यायालयाचा अवमान केला जात आहे. या विरोधात आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन करून निषेध करीत आहोत. या जात्यंध प्रवृत्तीचा अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या जातीवादी प्रवृत्तीचा तसेच सरपंच सारख्या एका संवैधानिक पदावर असणाऱ्या एखाद्या महिलेने इतर महिलांच्या बाबतीत जी काय असंवेदनशीलता दाखवलेली आहे या प्रवृत्तीचा, या समाजातल्या नासक्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि अशा सरपंच महिलेला तिच्या सरपंच पदावरून हकालपट्टी करावी. कायद्यात अधिकारांचा गैरवापर केला म्हणून या सरपंच महिला आणि तिच्या पतीवर कारवाई करण्यात यावी. यांचं सरपंच पद निलंबित करण्यात यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत. जय शिवराय. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. सोने मिळवण्याच्या लालसेपोटी सांगलीमध्ये रक्षा विसर्जनाची रक्षाच गेली चोरीला, नातेवाईकांनी केला संताप व्यक्त. सीईओ यांनी दिला 8वीचा वर्ग बंद करण्याचा आदेश, संतप्त ग्रामस्थांनी ठोकलं शाळेला टाळं, त्यामुळे उघड्यावरती बसून शिक्षण घेण्याची आली विद्यार्थ्यांवर वेळ. पेन्शन वाढीसह इतर मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी काढला जिल्हाव्यापी मोर्चा, तीव्र घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी केला संताप व्यक्त. आणि कोपरगाव तालुक्यामध्ये सुरू आहे आत्महत्यांचं सत्र. 2 दिवसांमध्ये शहरामध्ये घडल्यात 4 आत्महत्या, तालुक्यामध्ये पसरली आहे शोककळा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.